चिटकले 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 दुम तननन दुम तननन दुम चिटकले. तननन दुम दुम तननन दुम तननन हे चिटकले. ओ तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता दुपार लय झाले आहे, म्हणजे ऊन आहे बाबा किती सारं आहे. 4 वाजले तर असलं ऊन आहे ना बेकार, बाहेर जाऊच वाटा नाही आणि बसू पण वाटा नाही, तर तरी बसले असंच तुम्हाला सांगण्यासाठी. तर थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल आज मी काहीतरी करणार आहे. तर आज मी करणार आहे शर्ट प्रिंट आणि तेही घरच्या घरी. बघू होते का, म्हणजे पहिलंच कधी यूट्यूबला बघून मुंबईला केलं तर त्याच्यानंतर नाही. तेव्हा सामान होतं पण ते सामान त्यावेळेस होतं ना, ते आज नाही. म्हणजे बघा आज प्रिंट काढून तर आणल्या तर मी, पण प्लॅस्टिक नाही यावेळेस. तर ते तसलं वेगळं प्लॅस्टिक असते, एकदम बारीक प्लॅस्टिक असते, ते लागते पण ते भेटतच नाही. तर लय अवघड आहे. आता याच्यातले कुठले चिटकत आहेत काय माहिती. मला वाटते चिटकत नाही, तर चिटकत येईल काय सांगता येत नाही. तरी बघू ट्राय करून आपण. चला. तर बघा त्यासाठी एवढं मोठं सामान लागतंय. तर सर्वात पहिल्यांदा इस्त्री, त्याच्यानंतर म्हणजे प्लॅस्टिक नाही तसला, त्यामुळे मग प्लॅस्टिकची पिशवीच घेतली मी डायरेक्ट, काय माहिती होते का नाही ना. त्याच्यानंतर बटर पेपर, हे कुठं भेटला मला काल दिमागात आलं, म्हणजे मम्मीला साडी आलती एक शिवायला, मग त्याच्यातला बटर पेपर असं फेकून दिली होती मम्मी. तर मला तेव्हा ध्यानात आलं काहीतरी बघू बटर पेपरना. तर तेव्हा मग मी हे म्हणजे काय विचार केला की आज हे करायचं म्हणून, आणि प्रिंट आणले. तर प्रिंटमध्ये मी एक लायनचे 2 लायनचे आणले, तर एक पिके आणि एक अँग्री बर्ड्स आहे. ब्लॅक अँड व्हाईटच आणले, कारण काय सांगता येत नाही. जर समजा जर काम केलं नाही तर उगाच 10 रुपये जाते, त्यामुळे 2 रुपयाचे आणले फक्त एवढं. सर्वात महत्वाचे कैची. याचा सगळा खेळ फक्त प्लॅस्टिकचा आहे. तर प्लॅस्टिक पेपर प्लॅस्टिकचं चांगलं राहिलं ना तरच मग ते बरोबर स्टिक होते. म्हणजे प्लॅस्टिक आहे ना गमचं काम करतंय. चला मग एखादा शर्ट मी शोधतो आता. हे 3 कपडे घेतलेत माझेच आहेत. हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. तर याच्यातलं हे पांढरं शर्ट मी घालतो कधी कधी, आणि हे शाळेचं आहे, म्हणजे मी 10वीला शाळेत होतो ना, त्या शाळेचं टी शर्ट आहे. आणि हे वालं घालत नाही आता, कारण की पूर्ण टाईट होतंय, जातच नाही, इथून गळ्यातूनच जात नाही. त्यामुळे मग ते असंच ठेवलेलं होतं कपाटात. याच्यावर पण ट्राय करून. तर बघा या तिघांमधून मी याच्यावर ट्राय करतो सगळ्यात पहिल्यांदा. तर जिथं मला म्हणजे समजा इथं मला प्रिंट करायचं, तर सर्वात पहिल्यांदा मला इथे इस्त्री करून घ्यायला लागलं. इस्त्रीचा कपडा एकदम कडक होते त्या जागी. तर बघा मी इथं ट्राय करणार आहे, एकदम कॉटनचा आहे, त्यामुळे मग मला हलकं हलकं करावं लागलं जरा. जिथं लावायचं तिथं बरोबर करायचं, थोडं पण हे म्हणजे कामचुकार करायचा नाही त्या जागी. तर बघा इस्त्री झालेलं आहे. आता थोडंसं गरम आहे, थंड उचतर थांबतो आणि मग नंतर त्याच्यावर ते पेपर लावणार आहे. तर त्याला बाजूला ठेवतो आता. तर या 4 मधून मी त्याच्यावर हिवाली घेतो, कारण की ह्या अर्धी पण आलेली आहे, सगळं फुलायचं. जर चांगलं झालं तर मी बाकीच्या याच्यावर लावतो, नाहीतर हे याच्यावर ट्राय करायचं. आता मी एकदम कोपऱ्यानं सगळे करून कापलेलं आहे, म्हणजे स्क्वेअर टाईप केलेलं आहे. तर बघा या जागी लावणार आहे ना, मग असं दिसेल हे वालं. फक्त एवढं आता याच्यात आणि या पेपरमध्ये फक्त एकच डिफरन्स होईल, की म्हणजे हे पिंक कलरचं येईल, कारण की पिशवी पिंक आहे. जर पांढरे असते तर बरोबर दिसलं असतं, पण आता नाही म्हणल्यावर आता काय करावं, हेच वापरावं लागेल. तर आता ही प्लॅस्टिकची पिशवी साईजनं कट करतो बरोबर त्याच्या. तर बघा मी स्क्वेअर टाईप शेप कट केलेला आहे. तर मी बरोबर याचं माप घेऊन, म्हणजे हे 4 साईडनं, म्हणजे दोन्ही साईडनं, मागून पण आणि पुढून पण हे कव्हर व्हायला पाहिजे प्लॅस्टिक, असं मी कापलेलं आहे. जर फ्रंट साईड अशी आणि त्या मागची साईड अशी करायची, फक्त सगळं महाग, काय माहिती स्टिक होते का नाही. त्याला खरं तर ती वाली प्लॅस्टिक लागतं, ज्याच्यात पुढं काय बोलतात ठेवत नाही तर काय ती वाली. बघा पुढून असं दिसायला आता, आणि मागून हे सगळं फोल्ड केलेलं असते. आता हे असं ठेवायचे जिथं आपल्याला लावायचे तिथं. तर बघा हे आहे बटर पेपर. तर बटर पेपर फक्त हे आहे का, म्हणजे आपण पेपर घेतलं त्याला प्लॅस्टिक लावलेलं त्याच्यावर ठेवायचं असं बरोबर. इस्त्रीला गरम केलेलं आहे मी पहिलीच, जवळ तर ते मी प्लॅस्टिक लावत होतं. जास्त पण गरम नाही करायचे इस्त्री. तर बघा फायनली झालेलं आहे, म्हणजे अजून झालं नाही, आता हे गरम आहे. मग याला अजून 5-10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे जवळ तर थंड होतंय. तर आता 5 मिनिटं झाले, मी 5 मिनिटं वेट केलं याला थंड होऊस तर.
आता थंड झालेला आहे. आता फक्त बघायचं चिटकले का नाही, कारण की मी याला अजून हात लावला आणि डायरेक्ट व्हिडिओ समोरच काय आहे ते. अरे यार, हे बघा असा प्रॉब्लेम होता, हे पगळतच नाही प्लॅस्टिक. तर आता हे तर झालं नाही, 2 रुपये गेलेत म्हणल्यावर परत ट्राय करणार. जवळचं हे 4 पण होत नाही ना, तर ट्राय करत राहणार. तर सेकंड टाइम मी टेस्ट करणार आहे हे अँग्री बर्डचं. रानू आता तिकडे लोळ आली, ती केस बघा तिचे फक्त आताच अशीच उठून आली आहे. आईला आवाज दिला की उगाच काय पण म्हणतंय. उशी दाखव का त्यांना तिथले. मम्मी झोपली होती. मम्मी तिथं झोपलीच नव्हती. झोपली होती मम्मी, झोपली होतीस ना गा. कवा म्हण मम्मी बोलली कवा म्हणली मम्मी. येड बनवती हे बघा. पहिले इथं झोपली, इथून झाल्यानंतर सॉरी इथली उशी तिकडं नेली आहे. चोर थोडी बनते, मीच चोरी केली म्हणून. कोण? मी मागापासून व्हिडिओ शूट करायला मी करत होते मागापासून. नंतर काढून टाकलंय. काय व्हिडिओ? कुठला? एडिट करून नंतर व्हिडिओ काढलाय, नंतर टाकलाय. 1 2 3 स्टार्ट. प्लीज स्टिक व्हावा. हे बघा इथं दाखव. हे बघा, हे पहिलं आहे ना प्लॅस्टिक, इथं पिघळलं, इथं लावलेलं प्लॅस्टिक. आता मधलं पण पगळलं असेल असं मला इच्छा आहे, म्हणजे वाटतंय. अरे सगळ्याला चिटकले. आवाज कसा काढायचे? अरे वाटाय पाहिजे की असं चिटकले. चिटकले. ओ हे नाही चिटकले, खायचं नाही. बघायची का मॅजिक? बिचाराचा पचका. अबो चिटकलच नाही. मला माहिती. आज सगळं तर बघा, फक्त ते करण्यासाठी किती मोठ्या पिशव्या वाया घातल्या. इथलं आवरून सगळं झालं. मी जेवढा कचरा केला मी तेवढं उचललंय. आता मम्मी बोलायली की हे दूध खराब झालंय, याचं काहीतरी कर. दरवेळेस जेव्हा पण दूध खराब होता ना, तेव्हा मी गोड करतो याचं. म्हणजे याच्यापासूनच पनीर बनतं. कोण बोलणार काय पण खातंय, तर याच्यापासून पनीर बनतं, चीज बनतं, मग ते चालतं. हे पण चालतं, त्याला काय. फक्त त्याच्यातलं पाणी काढायचं आणि त्याच्यात साखर टाकून खायचं. एकदम चांगलं लागतं, मस्त. आवाला खायचं असताना आजी अशीच करते, म्हणजे दूध फोडते आणि मग ते आवाला देते असं करून. तर याला पहिल्यांदाच नीट उकळून घेतलेलं. आता त्याच्यातलं फक्त पाणी काढायचं वेग. आता हे काढण्यासाठी मग मी चाळणी घेतले. चाळणीत फक्त पाणी टाकायचं असं. केवढं मोठं, किती दूध होतं? अर्धा लिटर पेक्षा कमी होतं. म्हणजे थोडंसं किती, 10वाला एक पाकिट, 2 आणलेले पाकिट, त्याच्यात एवढं निघलंय. हे सगळं पाणी असते आणि हे दूध असते रिअल. जर आपण शेतातलं डायरेक्ट घरून काढलेलं असलं ना दूध, तर याच्यापेक्षा जास्त निघतं. तर बघा याच्यात असं आहे. त्याच्यात फक्त साखर टाकायची, जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर. त्याला हळूहळू मिक्स करत राहायचं. 2 घेतलेले इथं, 1 रामला 1 मला. घ्यायचं का तुला अजून? राम जास्त खात नाही त्यामुळे त्याला थोडंसं दिलंय. टाकीत डायरेक्ट रुमालच पडला, काय माहिती कसा काय इथं अडकवलेला, मग ते डायरेक्ट खालती गेलं. आता काठी आणले खाते चला. अरे आता बसला बरोबर. काल लावलेलं एमसील बघा, एकदम दगडासारखं झालं. आता थोडस पण काहीच म्हणजे मऊ राहिलं नाही, सगळं दगड. आता आम्ही चहा प्यायला सगळे 5-6 वाजता पेत येतं. आम्ही आता प्यायला 7 वाजले. आता फ्रीज मध्ये एवढ्या मोठ्या काकड्या होत्या, माहितच नाही तर हाय म्हणून. आम्हाला वाटलं संपल्या म्हणून आता खायचंच नव्हता. ते आता मध्ये पिशवी मम्मीनं उघडली, म्हणजे फ्रीज उघडलं. कधी पाणी ठेवण्यासाठी, पण ते बघितलंच नाही की एवढ्या मोठ्या काकड्या भेटल्या का नाहीच म्हणून बसलेलो आम्ही. पण पप्पाला आता आणायला सांगितले. मम्मी आता जेवण बनवायले. काय बनवायचं आज? बटाट्याची भाजी बनवायली. मी डाळ भात खाईन. तर चला मग आजच्यासाठी एवढा. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला मग बाय.